काय सांगाल आता आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे? आज महाविकास आघाडीच्या वतीनं आज मी माझा अर्ज दाखल केलेला आहे। साध्या पद्धतीनं कसल्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता 4 मोजके घेऊन मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे। आज अशा प्रकारे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सर्व घटक पक्ष इतक्या चांगल्या पद्धतीने राबत आहेत आणि महाविकास आघाडी ह्या 6च्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये नेटवर्क प्रचंड चांगलं आहे। तर चांगल्या प्रकारे आमचा प्रचार आत्तापर्यंत झालेला आहे। किंबहुना अर्ज भरण्यापूर्वीच आमचं जे चिन्ह मशाल चिन्ह आहे हे घरोघरी पोचलेलं आहे। खरं तर 2 दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी कोल्हापूरमध्ये हातकणंगलेमध्ये विशेषतः झालेल्या आहेत। त्या ठिकाणी आवाड्यांनी बंड केलं होतं ते मात्र थंड झालेलं आहे। त्याकडे कसं बघताय, नेमकं काय झालं असावं? नाही, आता आवाड्यांचं नेमकं काय झालं हा विषय माझा येत नाही, आपण त्यांना विचारलं तरी बरं होईल। आणि दुसरी गोष्ट, कोणाचं बंड कोणी अर्ज भरणे माघार घेणे याच्यावरती आमचा निर्णय अवलंबून नाही। माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे, महाविकास आम्हाला उभा केलेलं आहे आणि आम्ही सगळी ताकदीने लढतोय। त्यामुळे कुणी बंड केलं, कुणाचं बंड थंड झालं किंवा कुणी दुरंगी तिरंगी चौरंगी पचरंगी, आता याच्या पुढं आमची इलेक्शन गेलेले आहे आणि मला वाटते की आमचा मतदार महाविकास आघाडीचा ठरलेला आहे आणि जरी या ठिकाणी उमेदवार जास्त आले किंवा कमी झाले तरी आमच्या मतावर कोणता परिणाम होणार नाही। आमचा विजय निश्चित आहे। खरं तर महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आले होते, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, मात्र तुमच्या बाजूने शक्ती प्रदर्शन दिसत नाही। तुम्ही आपलं 5 जणांसोबत साध्या पद्धतीने अर्ज दाखल केला नाही। शक्ती मला त्याची गरज वाटली नाही, तर आमच्यासोबत सर्वसामान्य जनता सर्व या ठिकाणी शेतकरी आज आमच्या सोबत आहेत आणि या ठिकाणी विरोधी आघाडीच्या महायुतीला एका लोकसभेच्या इलेक्शनला सगळं मंत्रिमंडळ मुख्यमंत्रीकडे घेऊन येतं, यामध्येच लक्षात येते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे। राजू शेट्टी यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन काल केलं, मोठ्या संख्येनं लोक जमली होती, त्याकडे कसं बघताय? लढाई कशी या ठिकाणी आव्हानात्मक वाटते, काय नेमकं? राजू शेट्टी साहेबांनी कसं केलं प्रदर्शन मला माहिती नाही, पण शेवटी प्रत्येकाची आपली इच्छा असते। कुणाला वाटतं शक्ती प्रदर्शन करावं, कुणाला वाटतं करू नये, पण माझ्या प्रचंड आत्मविश्वास आहे आणि कोणत्या प्रकारच्या प्रदर्शनाची मला गरज वाटली नाही। आता त्यांनी लोक आणले असतील तो विषय त्यांचा अंतर्गत आहे आणि शेवटी ही इलेक्शन आहे, ही स्पर्धा असते, यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपण या स्वीकारल्या पाहिजेत। आपण एकंदरीत या मतदारसंघातील जी लढत आहे ही पंचरंगी चौरंगी असेल, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला विजयाची कितपत खात्री आहे? इलेक्शनला या ठिकाणी दुरंगी तिरंगी चौरंगी किंवा पंचरंगी अजून 19 तारीख लांब आहे, आम्हाला माहिती नाही किती अर्ज या ठिकाणी राहतील, किती या ठिकाणी माघार घेतली जातील, त्याच्यावरती आमची भूमिका अजिबात अवलंबून नाही। आज आमची महाविकास आघाडीचा आमचा एजेंडा ठरलेला आहे आणि या ठिकाणी आमची वोट बँक ठरलेली आहे आणि पूर्णपणे महाविकास आघाडी ह्या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये आज एक चांगला त्यांचा समन्वय आहे आणि सगळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे असतील, पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी असतील, हे आमच्यासोबत या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की आज चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झाले आणि प्रचार आमचा या ठिकाणी आत्ताच घरोघरी पोहोचलेला आहे। जयंत पाटलांनी 2 अपक्ष आमदारांची भेट काही दिवसांपूर्वी घेतली, त्यानंतर दोन्ही त्या अपक्ष आमदारांनी विनय कोरेंची भेट घेतली। या सगळ्यात समीकरण कशा पद्धतीने आहे? तुम्ही देखील काही आमदारांची आता भेट घेणार आहात? नाही, निवडणूक या ठिकाणी आता मी कोणाची भेट घेणार आहे की विधानसभा क्षेत्रामध्ये जी लोक या ठिकाणी असतील किंवा मतदानाच्या अपेक्षेनं मदतीच्या अपेक्षेनं आपण लोकांची भेटी घेत असतो, आता कोणी कोणाची भेट घेतली याच्याशी मला काही फारशी कल्पना नाही। तुम्ही घेणार आहे का? जे या ठिकाणी आवश्यक वाटेल कार्यकर्त्यांची चर्चा करून मी त्या सगळ्यांना भेटेन। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।